मनोरवाडा रस्त्यावरील करडगाव या गावाच्या हद्दीत रस्त्यावर मुरुम मातीचा भंडार आज रविवारी सकाळीच दिसून आला। मात्र अपघाताची शक्यता जास्त असल्याने येथील ग्रामस्थ व वाहन चालकांनी त्या मुरुम मातीला रस्त्यावरून हटविले, म्हणजेच हाताने साफ केले। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेचे सध्या काम जोमाने सुरू आहे। त्या कामांसाठी वाडा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मुरुम मातीची वाहतूक होत आहे। पालघर जिल्ह्यातून जाणारा मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेच्या कामांमध्ये या मुरुम माती खडींचा जास्तीत जास्त वापर होत असून अनेक हायवा डंपरने वाडा ते मनोर रस्त्यावरून या मुरुम माती खडींची मोठी वाहतूक होत असते। दिवसभर ही वाहतूक सुरूच असते। मात्र आज सकाळीच मनोरवाडा रस्त्यावरील करडगाव येथे एका हायवा डंपर मधून मोठ्या प्रमाणात मुरुम माती रस्त्यावर पडल्याचे दिसून आले। मात्र यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। तर घटनास्थळी मनोर पोलीस देखील दाखल झाले होते। मात्र कदाचित हे काम सत्ताधारी केंद्र सरकारचं असल्याने कारवाई शून्य होण्याची शक्यता जास्त आहे। मनोरवाडा या रस्त्यावरून तसेच मनोर मस्तानाका या भागातून मुरुम व माती खडी यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र ही वाहतूक करताना वाहतुकीचे नियम डावलून ट्रकमध्ये अतिरिक्त माती मुरुम व खडी भरली जात आहे। ही वाहने रस्त्यावरून जाताना माती मुरुम सांडत आणि वाऱ्यावर उडवत जातात। यामुळे इतर वाहन चालक व पादचाऱ्यांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे। तर मनोर परिसरातील ग्रामीण भागातून माती व मुरुमांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते। मात्र जास्तीत जास्त माल नेण्याच्या हव्यासा पोटी ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माती व मुरुम भरला जातो। बहुतेक ट्रकमध्ये खूप वरपर्यंत माती आणि मुरुम रचला जातो। क्षमतेपेक्षा भरल्याने माती रस्त्यावरती पडत असते। तसेच हे ट्रक वेगाने जात असल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि मुरुम उडत असतो। जिथूनही हे ट्रक जातात तेथील स्थानिकांना आणि वाहन चालकांना डोळे चोळावे लागतात आणि याचमुळे दुचाकी चालक घसरून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे। तसेच ग्रामीण भागातील खेडेगावांमधील रस्ते अरुंद असल्याने मुरुमांनी भरलेल्या ट्रकच्या वाहनांना ओव्हरटेक करणे इतर वाहनांना शक्य होत नाही। अशा वेळी इतरांना ट्रकच्या मागे चालताना माती झेलत प्रवास करावा लागतो। नियमानुसार माती मुरुम खडी व वाळू वाहतूक करताना त्यावर झाकण टाकणे, कपडा टाकणे बंधनकारक आहे। परंतु वाहतुकीच्या नियमांना न जुमानता पालघर जिल्ह्यामध्ये हा प्रकार सर्रासपणे चालू आहे। या वाहनांना आळा बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा व RTOचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे।